फ्रेंड्स, खूप सारं गुड मॉर्निंग म्हणेन, कारण सकाळ सकाळची वेळ आहे. 7:45 झालेत आणि आपल्याला आज खूप मोठा टास्क आहे. टास्क म्हणजे आपल्याला करायचा आहे 3 किलोचा मसाले भात आणि तो मी तुमच्याशी फुल डिटेल रेसिपी शेअर करणार आहे. कारण बऱ्याच अशा माझ्या फ्रेंड्स आहेत की त्या होम बेकर सोबत एकतर ऑर्डर सुद्धा घेतात किंवा मग आपल्या घरी काही कार्यक्रम असेल तर आपल्यावर जबाबदारी असते आणि पुढे होऊन बऱ्याच फ्रेंड्सला ते करावं लागतं. त्यामुळे मी तुमच्याशी ती रेसिपी शेअर करणार आहे. 50 लोकांचा साधारणतः मी बनवणार आहे. म्हणजे 3 किलोचा 50 लोकांना आरामात पुरतो. त्यासोबत आणखी थोडंफार काहीतरी लागतं. तर असो, या पद्धतीने सगळी तयारी केली आहे. सगळं कापून वगैरे कटिंग वगैरे मी काही रात्री करून ठेवलं होतं, कारण मी एकटीच आहे. आहो मला थोडीशी मदत करतील, पण बाकी कोणी नाहीये. आणि भात कशासाठी, तर आपण गुरुचरित्राचं पारायण केलं 20 ते 27 पर्यंत, 20 ते 26 पर्यंत. आणि आज त्याची सांगता आहे. काल दत्त जयंती होती, काल त्याची सांगता केली नाही. आम्ही आज सांगता करतोय. आणि आम्ही काय करतो, जितके पारायणाला बसतील तितक्या जणांना 2-2, 3-3 जणांना वाटून देतो. तू 10-20 चपात्या, तू 20 चपात्या, तू 20 चपात्या. आणि एखाद्याला 2 किलोचा भात, मी 3 किलोचा आणि माझी एक फ्रेंड आहे तिने 4 किलोचा भात घेतलेला आहे, कारण त्या दोघी आहेत. आणि मला 3 किलोचा दिलेला आहे. कोणी पातळ भाजी दोघींनी घेतलेली आहे. म्हणजे ज्याच्या त्याच्या घरून करून आणायचं आणि तिथे आल्यावर सगळ्यांशी म्हणजे एकत्र करायचं. एकत्र म्हणजे तिथे ठेवायचं आणि मग वाढायचं. तर खूप सारी लोक जेवतात स्वामींच्या मंदिरात किंवा मठात, केंद्रात. कधीही कमी पडत नाही, कशाचीच कमी पडत नाही. तुम्हीही नक्की स्वामींचं थोडंफार तरी करत चला, जेणेकरून तुमच्याही आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. जस्ट एक कमेंट आली होती मला, ताई असं काय वाचलं तर आयुष्य बदलून जाईल, मला नक्की सांग. तर नक्कीच मी त्यावरती एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे. पण आता मला भात बनवायचा आणि तो तुमच्याशी शेअर कर. तर आता इथे भाज्या बघू शकता. यामध्ये कोबी आणि फ्लावर सुद्धा आहे खाली. हे बघा, फ्लावर सुद्धा मी करून घेतलाय, कट करून ठेवला होता रात्री. त्यानंतर आहे कांदे, साधारणतः 1 किलो कांदे आहेत. आणि एक मिरच्या आहेत, एक 20 मिरची असेल, हिरवी मिरची स्लीट करून घेतली आहे. त्यानंतर बटाटे आहेत, साधारणतः एक किलो म्हणजे 1.25 किलो बटाटे असतील. इकडे शिमला आणि पापडीवाल दोन्ही एकत्र कट करून ठेवले. इकडे आहेत टॅमॅटो, साधारणतः अर्धा ते 1.25 किलो. त्यानंतर आहेत मटार, काही फ्रोझन आहे. मी करून ठेवत असते जेव्हा थोडासा स्वस्त असतो तेव्हा मी अशा पद्धतीने. हे बघा, राहतो कितीही दिवस हा मटार राहतो. काही फ्रोझन आहे आणि काही फ्रेश आहे. हा हिरवा जो दिसत आहे तो. त्यानंतर आहे गाजर, साधारणतः अर्धा किलो. तर एवढ्या सगळ्या भाज्यांची तयारी जी आहे ती मी करून ठेवलेली आहे. तर आता इकडे बघत असाल तर कांदा जो आहे तो परततोय. इकडं तांदळाच्या 1.5 पट पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, जेणेकरून आपला भात पटकन शिजेल. आणि याची डिटेल रेसिपी आपल्या म्हणजे तुम्हाला डिटेल रेसिपी येईलच. आणि इकडे बघाल तर सगळं आहे. फ्रोझन मटार सुद्धा मी आता पाण्यात ठेवलाय. हे सगळं मी आणि तांदूळ धुवून ठेवलेला आहे, जेणेकरून पटकन हे होईल, शिजेल. तर या पद्धतीने इकडे सगळा पसारा आहे. आणि आता असं इतका मोठा काही करायचं म्हटलं की पसारा खूप होतो. आहो आहेत मला सोबतीला, त्यांना म्हटलं तुम्ही आवरून घ्या तुमचं, तोपर्यंत कांदा परततोय. आणि वाजलेले आहेत जवळपास 7:15 ते 8:30 वाजायला आलेले आहेत. तर असो, चला जे होईल ते तुमच्याशी शेअर करेल. आता भात पूर्ण झाल्यावरच तुम्हाला भेटते. तर इकडे भाज्या बघू शकता परतत आहेत. आणि इकडे दीदीला भरपूर भांडे घासायला दिलेले आहेत. इधर है दत्ता हंडे जो बना रहे और उनकी मदद उनकी वाइफ कर रही है शिल्पा दत्तात्रेय हंडे. और इधर वरद दत्तात्रेय हंडे कमेंट्री करते हुए. और कैमरामैन तो आपका स्वागत है एक नए वीडियो में. बघितलं, आपला कॅमेरामॅन आहे आणि कसा बोलतोय, कॉमेंट्री करतोय. माझा एक फोटो घ्या, असं फोन लावून मला. हे पुरा तर इथे आपण भात जो आहे तो आपला मंदिरात आणून सुद्धा ठेवलेला आहे. आणि इकडे थोडेसे वाढायला भांडे आणलेले आहेत. इथे देवीचं मंदिर आहे शेजारी, यमाई देवी आहे. आणि इकडे बघा भात मी आणून ठेवलाय. अजून कोणीच आलं नाहीये खरं तर. आणि इथे देवीचं मंदिर आहे
आणि इकडे शेजारी आम्ही गुरुचरित्र पारायण करायला बसलेलो सगळेजण. इकडे बघा, आणि इकडे आहेत आपले स्वामी. तर इकडे बघा स्वामींचं आहे, अजून कोणीच आलेलं नाही आहे, लॉक आहे. आणि इकडे सगळं अजून नैवेद्य दाखवायचं आहे, मग आपल्याला ग्रंथ उचलायचे. तर चला, मी आहे अशीच आली आहे ओढणी घेऊन. तर दरवाजा बंद करून घेतो, कारण एखादं कुत्रं वगैरे जर आलं आणि काही झालं तर. चल बाळा, लावून घे दरवाजा, कडी लाव, हवं तर येईल का लावता. तर हे बघा, छान, खूप छान सुंदर आमचं केंद्रामध्ये वातावरण आहे. इथे आहे औदुंबराचं झाड. तर चला आता जाऊ. बसली का कडी? तर चला निघूयात. फोर व्हीलर आणली हे बघा इकडे, आणि नंतर आपण गाडीवर येऊयात. तर चला, आता भात पोचवला. खूप गरम होता. इथे मागे बघा काय रे, ब्लँकेट. हां, ब्लँकेट एकदम जाड घडी ठेवली होती, कारण सीट गरम आणि सीटसुद्धा चिटकू शकतं पातेल्याला. आणि आहो आणि वरद आणि मी ठेवायला आलो होतो. काही वाढायला पातेले आणले आहेत, म्हणजे सॉरी चमचे, आणि काही घमेले वगैरे आणले आहेत. पुन्हा कसं होतं, आमच्याकडे शेजारी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, मग खूप गाड्या जमा होतात. फोर व्हीलर काढता येत नाही आम्हाला, म्हणून आम्ही पटकन आणून ठेवलंय. आता मी साडी वगैरे घालून पुन्हा येणार आहे. अजून तिथे कोणीच आलं नव्हतं, पण पोहोचवलं म्हणजे टेन्शन नाही. 10:30च्या आरतीला शाब, 10ला सगळे येतील, अजून यायला सुरू होईलच. तर काकू गेली अजून, अरे सॉरी. तर चला आता. तर पुन्हा मी आलेली आहे. आपण मसाले भात ठेवून गेलो आणि पुन्हा एकदा मी आलेली आहे. तर इथे स्वामींचं नैवेद्याचं ताट जे आहे ते आम्ही भरलेलं आहे. आणि ॲक्च्युली खाली स्टीलचं ताट आहे, तुम्हाला दिसतंय, आणि वरती केळीचं पान. त्यावरती साधारणतः आम्ही सगळे जे पदार्थ आहेत सगळ्यांचे ते घेतलेले आहेत. आणि इकडे पाहू शकता, कुणाची घेवड्याची भाजी आहे, कुणाची भजी आहेत, कुणाचे लाडू आहेत. तर सगळे आम्ही सेवेकरी आहोत. इथे एका काकूंनी खूप मोठी बासुंदी आणली होती. त्यानंतर इथे आहेत लाडू. आता हे लाडूसुद्धा आम्ही आणले होते 1.5 किलो, कारण आहो बोललेले काहीतरी गोडही पाहिजे. सगळे ज्याच्या त्याच्या परीनं आणतायत, सगळे ज्याच्या त्याच्या परीनं करतायत. जेव्हा आम्ही केंद्रात जातो तेव्हा असं कुणीही मोठा छोटा नसतो, तिथे सगळे सारखे येतात. इथे एक माझी फ्रेंड आहे बघा, येल्लो साडीतली, तुम्ही पाहिलं असेल तिला बऱ्याचदा. आहोसुद्धा आहेत. इकडे देवीचं मंदिर आहे, आणि शेजारी जी खिडकी दिसते तिकडे पलीकडे स्वामींचं मंदिर आहे. तर या पद्धतीने नैवेद्याचं ताट रेडी झाले, आणि सगळे सध्या नैवेद्य भरत आहेत. आणि 10:30ची आरती आता लवकरच सुरू होते. तर इथे बघू शकता फरसाण आहे. हे जे ऑरेंज कलरचे लाडू दिसत आहेत हे आम्ही आणले होते, गोड पाहिजे म्हणून काहीतरी. त्यानंतर आहे भाजी चण्याची. त्यानंतर तिकडे एक पातेलं भाताचं आहे, माझ्या फ्रेंडने आणलं होतं. कोणी चपात्या आणते, आणि इकडे आपलं ही भाताचं पातेलं होतंच. तर चपात्या बघा, प्रत्येकाला कोण 30, कोण 20, कोण 25 असं सांगितलं होतं. बटाटा भाजी आहे. जे ते ज्याच्या त्याच्या परीनं जितकं आणता येईल तितकं घेऊन येतात. आणि इथे स्वामींच्या केंद्रात कधीही कशाचीही कमी पडत नाही. एखादा पदार्थ जरी कमी असला तो आपोआप पुरून जातो तिथे. तर नेहमीच आमची जी पारायणाची सांगता असते ती या पद्धतीनं होत असते. तर जे ते ज्याच्या त्याच्या पद्धतीनं वाढायलासुद्धा भांडे घेऊन आलेले आहेत, आणि मीही आणून ठेवले होते. तर इकडे स्वामींचं आहे शेजारी, स्वामींचा आपलं नैवेद्य वगैरे जे आहे तर ते आता दाखवून घेतो आहे. आणि नंतर मग आरती सुरू झाली. आता इथे मी व्हॉइस ओव्हर करते, कारण उगाच काही आपल्याला इश्यू नको म्हणून. आता इथे आम्हाला मंत्रपुष्पांजली घ्यायची होती म्हणून फुलं वाटले. वरदसुद्धा आहे. ॲक्च्युली वरदला खूप आवड आहे. आणि एक जोडी होती, काकू आहेत त्यांनी आरती घेतली. त्यानंतर आमचे सगळे सेवेकरी जेवायला बसले. जोड्या अगोदर बसवतो आम्ही, ज्यांच्या जोड्या आहेत त्यांच्या, आणि नंतर मग सगळे बसतातच हळूहळू. तर इकडे स्वामींच्या समोर आणि देवीच्या समोरसुद्धा जागा आहे, तिथे आम्ही सगळ्यांना जेवण करायला बसवलं. आणि वरद बघा, वरदनी त्या दिवशी प्रचंड पाणी वगैरे देत होता सगळ्यांना. आणि नंतर संध्याकाळी खूप पाय दुखत होते त्याचे, खूप उड्या मारत होता. तर सगळे कोणी फोटो काढते, कोणी काही, तर हे सगळे चालू होतं. आणि आमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं एक ब्राह्मण काकी आहेत, त्या नेहमीच पारायणाला बसतात आमच्यासोबत. आणि त्या जोडीने होत्या म्हणून मी जे आणली होती ओटी भरण, तर ते त्यांना दिलं. आहोही इकडे जेवायला आम्हाला बसायचंच होतं, पण म्हटलं चला त्यांच्या ओटी भरण करून घेऊयात. त्यांचं दर्शन घेतलं, त्यांना
छान अशी साडी वगैरे मी घरून नेली होती, नारळ घेतला होता आणि त्यांची ओटी भरली. ॲक्च्युली टोपीसुद्धा त्यामध्ये होती, टॉवेल आणि टोपी. ॲक्च्युली त्यांना घालायची, पण नंतर काकी बोलल्या की आहेत तर त्यांना घालायला सांग. मग पुन्हा ते उठले आहो आणि त्यांनी मग त्यांना टोपी घातली, गंध वगैरे लावून. खरं तर जेंट्सला जेंट्सचाच मान असतो, पण म्हटलं ते येतात की नाही लगेच म्हणून मीच केलं होतं. असो, छान आम्ही त्यांचं दर्शन घेतलं. आणि जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा ब्राह्मण जोडीला आवर्जून दान द्या. तर या पद्धतीने सगळा कार्यक्रमावरून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मला खूप सारे केक होते, तर या पद्धतीने लास्टच्या पंक्तीला आम्ही जेवायला बसलो. तर आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय.